म्हणजे सुप्रभात. मी आता आहे जावडे रोड लांजा. घरात जायच्या रस्त्याला वाटेतच एक खिंड लागते. त्या खिंडीमध्ये मी उभा आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे या खिंडीमध्ये जाताना आम्हाला एक जंगलासारखा एक पॅच लागतो. जे खूप कुतूहल आहे. गावच्या रस्त्याला असं जंगल बघायला मिळणं खूप दुर्मिळ झालं आहे हल्ली सगळीकडेच. तर जेव्हा लांजा बाजारपेठेतनं या इकडे एंट्री करतो आम्ही आणि हा पूर्ण झाडांचा पॅच लागतो, त्यावेळी अचानक क्लिक होतं की आपलं घर जवळ आलं आहे. आपल्या प्रत्येक घराचा एक लँडमार्क असतो ना, तसं आमच्या घराचा लँडमार्क म्हणजे हे जंगल. तर हे दाखवायचं कारण हे की सध्या मुंबईमध्ये आपण बघतोय गेल्या आठवड्यात जो पाऊस पडला त्याच्यामध्ये ते जिकडे तिकडे वादळ चालू होतं, झाडं पडत होती आणि तो आमच्या घराच्या बाहेरची झाडं तोडायची परवानगी द्या असे अर्ज करत होतो नगरपालिकेमध्ये. कारण झाडं पण मुंबईत एकटी पडली आहेत आणि त्यांना माणसाशी काही जुळवून घेता येत नाही आहे आणि माणसांना झाडं नको आहेत, त्यामुळे झाडं तोडण्यासाठी अर्ज करायला लागतो आहे. आणि या इकडे एवढं घनदाट जंगल आहे, इकडे पण तेवढाच वारा होता, कदाचित थोडा कमी असेल, पण इकडची झाडं पण अशी आहेत की पडली तरी एकमेकाच्या आधारानेच ती टेकलेली असतात. अशी इथे बरीच झाडं आहेत, आतल्या आत पडलेली आहेत, पण बाजूला दुसरं झाड असल्यामुळे किंवा त्याच्यावर वेल असल्यामुळे ती पूर्णपणे रस्त्यावर आलेली नाही आहेत. त्यामुळे एवढ्या याच्यामध्ये इकडे आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही वादळाचा. वारा होता, इकडे बराच वारा होता. वर्षामधनं जेव्हा पाऊस सुरू होतो, एक मे महिन्याच्या एंडिंगला जेव्हा वादळ होतं, त्यावेळी एखादं झाड पडण्याच्या घटना यावेळी पण घडल्या होत्या. पण एवढी घनदाट झाडी आहे. आता ही झाडं कोणी लावली आहेत का आधीपासून आहेत काही कल्पना नाही आहे, पण एकदम गच्च जंगल आहे आणि घरी जायचा प्रवास एकदम सुखाचा करतात. आता नक्कीच ज्या घटना आजूबाजूला घडतात त्या बघून काळजी घ्यायला लागते. घरी जाताना थोडा विचार करायला लागतो, आजूबाजूला झाडांकडे बघत बघत जायला लागतं की एखादी फांदी पडायला आली नाही आहे ना. इकडे सगळं MSCBचा कारभार पण झाडांवरच आहे बराचसा. झाडाची फांदी आली की लाईट जातात, अशा बऱ्याचशा घटना होत असतात. पण हे जंगल हे इथलं आकर्षण आहे आमच्या इथलं आणि दाखवण्यासारखी गोष्ट आहे म्हटलं तर. त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला होता. अपवादानेच तुमच्या घरी जायच्या रस्त्याला अशी जंगलं तुम्हाला बघायला मिळतील. मुंबईमध्ये आरे कॉलनीमधलं एक जंगल बघितलं आहे, अदरवाईज मुंबईमध्ये कुठे जंगल राहिलेलं नाही. आणि वृक्षारोपणात जी झाडं लावली जातात नगरपालिकेतर्फे किंवा सामाजिक संस्थांतर्फे, ती झाडं लावायलासुद्धा जी जागा मिळते ती नेमकी टाटाच्या टॉवरच्या खाली जी जागा शिल्लक आहे शहरामध्ये, MSCBचे किंवा टाटाचे मोठे टॉवर आहेत, त्याच्या खाली जी जागा शिल्लक असते तिथे झाडं लावली जातात आणि ती झाडं त्या वायरीच्या मध्ये अडथळा निर्माण करायला लागल्यानंतर लगेच ती झाडं तोडली जातात. त्यावेळी वृक्षारोपणाला काय अर्थ उरत नाही, हे वृक्षारोपणाचा उद्देशच साध्य होत नाही. बऱ्याच सामाजिक संस्थांची लोक वर्षभर घरातनं बाटली पाणी घालत जातात झाडाला आणि जेव्हा ते झाड एवढं उंच होतं की आता ते तुम्हाला सावली देणार आहे, त्यावेळी नेमकं MSCBवाल्यांना आठवतं की ही झाडं आता आपल्या वायरीला टेकणार आहेत. अचानक ती झाडं तोडली जातात आणि ती तोडण्यासाठी अर्ज करणारी लोक पण आपलीच असतात, त्यातलीच लोक असतात. किती विरोधाभास आहे या. आपणच लावलेली झाडं तोडण्यासाठी आपल्याला अर्ज करायला लागतो, कारण झाडांसाठी वेगळी जागा आपण शिल्लक ठेवलेली नाही आहे. जी जागा मोकळी मिळते ती नंतर आपल्याला अडथळा निर्माण करते. त्याच्यामुळे सगळे उपद्रव आपल्याला करायला लागतात. ही आता आमची इथली रहदारी चालू आहे. पुढे जावडे गाव आहे, तिकडून घरी जाताना पुढे एक उतार लागतो आणि ती खिंड आहे. तर आमच्याकडे एखादा कुरिअरवाला वगैरे आला की त्याला पत्ता येतो, पत्ता विचारायला फोन येतो बरेच वेळा. तर सांगायला लागतं ती आग्रे हॉलच्या पुढे खिंड लागेल, ती खिंड उतरलात की आमची साईट येते रामाश्रय. तर असा इथला लुक आहे आमच्या इथला.
पाऊस येतोय. आता मी घरी जातोय मॉर्निंग वॉकवरनं. ही आमच्या इथली खिंड आहे. इथून पुढे उतार आहे. जवळजवळ एक 400-500 मीटर सलग उतार आहे इकडे आणि उतारावरच वळण आहे आणि घनदाट झाडी जंगल. मोठी मोठी झाडं आहेत, छोटी नाही, बरीचशी जुनी पण आहेत. इथे एक पाथर देव म्हणून एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. कोणी मूर्ती तर नाही आहे त्याच्यामध्ये कुठली, पण खिंडीमध्ये देव असतात बऱ्याच ठिकाणी. तशाच प्रकारचं काहीतरी हे दृश्य आहे. चला, पाऊस आला आहे, मी चाललो आहे घरी. हे जंगलच तुम्हाला दाखवायचं होतं, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. इकडे एक रस्ता जातो, घर आहे या इकडे, त्यामुळे जरा या पॅच मोकळा आहे. चला, चाललो मी घरी. सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली. तुमचा पण सगळ्यांचा दिवस चांगला जावो, या सगळ्यांना शुभेच्छा. बाय बाय.